नमस्कार, मी राजेश सावरकर. लोकशाही निर्मित लोकलोकच्या विशेष लोकचर्चेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जळगाव जे आहे ते जळगावचं सांस्कृतिकदृष्ट्या देखील खूप एक उंच स्तरावरती पोहोचावं असा एक विडा उचललेला आहे जळगावच्या परिवर्तन या संस्थेने, आणि जाणीवपूर्वक त्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. प्रामाणिकपणे या जळगाव शहराचं सांस्कृतिक क्षेत्र कशा पद्धतीने वाढेल यासाठी परिवर्तनच्या माध्यमातून फक्त नाटक, कला एवढंच नाही, तर त्यामध्ये सगळ्याच प्रकारचं, म्हणजे ते तुम्ही अभिवाचन असेल, काव्यवाचन असेल, नाटकं असतील, ती बाहेरच्या आपल्या जिल्ह्याच्या बाहेरची नाटक जळगाव जिल्ह्यामध्ये आणून ती सगळ्या जळगावकरांपर्यंत प्रसारित करणं असेल, की स्वतः नाटकांची निर्मिती करत राहणं, असे विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये परिवर्तन हे आघाडीवर आहे. आणि जळगाव शहरापुरतीच मर्यादित नाही किंवा जळगाव जिल्ह्यापुरती मर्यादित नाही, संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन या जळगावच्या कलाकारांनी त्यांचं नाटक सादर केलं. आज आपण बोलणार आहोत परिवर्तन निर्मित अपूर्णांक या अपूर्णांक नाटकाविषयी. अपूर्णांक या नाटकाचे 50वा प्रयोग 2 तारखेला जळगावात होतोय आणि हा शेवटचा प्रयोग राहणार. यानंतर अपूर्णांक प्रयोग होणार नाही अशी ही माहिती आहे. आपण या अपूर्णांक याविषयी आज आपण बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. परिवर्तन संस्था आणि अपूर्णांक. अपूर्णांक हा 2014 पहिला प्रयोग झाला, तो स्पर्धेमध्ये, आणि त्यानंतर त्याचा प्रवास हा कसा झाला, कशा पद्धतीने कोणकोणत्या राज्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी याचे प्रयोग झालेत, काय अनुभव आलेत, समीक्षकांना या अपूर्णांकाविषयी काय वाटतं, हे सगळं आज आपण संवाद साधणार आहोत, चर्चा करणार आहोत. आज आपल्याबरोबर या चर्चेसाठी आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे, तर या अपूर्णांक ही जी नाटक आहे, जे अपूर्णांक जो प्रयोग आहे, या प्रयोगामध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि या परिवर्तनचे सुद्धा एक घटक आहेत, अशा मंजुषाताई भिडे मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करेन. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आहेत प्रतीक्षा कल्पराज आणि मोना तडवी निंबाळकर. या दोघी कलाकार आहेत, दोघी कलावंत आहेत या अपूर्णांकामध्ये, आणि या परिवर्तनचे सुद्धा घटक आहेत. आणि या सगळ्या पूर्ण अपूर्णांक आणि परिवर्तनकडे निपक्षपातीपणे पाहून याच्यावरती सातत्याने समीक्षण करणार आहेत. म्हणजे विविध प्रकारच्या नाटकांवरती किंवा साहित्यांवरती ज्यांचं समीक्षण सातत्याने खूप अतिशय चांगल्या प्रकारे गाजत असतं, असे आज आपल्याबरोबर आहेत समीक्षक प्राध्यापक राजेंद्र देशमुख. मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने राजेंद्र देशमुख यांचे देखील या ठिकाणी मनापासून स्वागत. मी आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करेल. आणि सुरुवातीला मंजुषाताई, मी तुमच्याकडनं जाणून घेईल की अपूर्णांक हा जो प्रयोग आहे 2014 एका राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये आपण त्यामध्ये सहभाग घेतला, आणि तेव्हापासून आज 50वा प्रयोग आपण सादर करतो. काय प्रवास आहेत त्या नाट्य स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन, आपण त्याला प्रोफेशनल पद्धतीने सगळ्या पूर्ण राज्यामध्ये त्याला फिरवलं, काय त्याची स्थिती? खरं तर हे मोहन राकेशचं नाटक आहे आधी अधुरे. त्याचं रूपांतर शंभू पाटील सरांनी केलेलं नाटक आहे अपूर्णांक. त्याचे प्रयोग आता आम्ही 50वा प्रयोग करतो आहोत. हे 1969चं नाटक आहे आणि हिंदी नाटकाचं रूपांतर आम्ही मराठीत केलेलं आहे. त्याचं भाषांतर झालेलं आहे, ते विजय तेंडुलकरांनी केलेलं आहे. पण आपल्या बोलीभाषेत आपण हे नाटक करावं, इकडली भाषा अशी निवडावी या नाटकाची की जी सर्वसामान्य लोकांना समजेल, कळेल. मुंबई पुण्याकडेच्या प्रेक्षकांचीच भाषा न वापरता आम्ही बोलीभाषेत हे नाटक करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्यामुळे आम्ही या नाटकाचे अनेक ठिकाणी प्रयोग करू शकलो. 1969चं जरी हे नाटक असलं तरी आपण काय म्हणतो की काही नाटकं अशी असतात, काही विषय असे असतात की ते कालातीत असतात. म्हणजे कोणत्याही काळाला ते विषय अनुरूप असतात, सुसंगत असतात. तसं हे नाटक आहे. कुटुंब व्यवस्था तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. तर या कुटुंब व्यवस्थेची काय गोष्ट आहे, ती काय सांगतं, कुटुंब व्यवस्था कशी असते, त्याची कशी वाताहत होते, ती कशी सांभाळली पाहिजे, हे सांगणारं हे नाटक आहे. आमच्या दिग्दर्शक आणि लेखकांनी असा विचार केला की हे नाटक आपण लोकांपर्यंत, सर्वसामान्य लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर आपण बोलीभाषेत हे केलं पाहिजे. तसा विचार त्यांनी केला आणि दिग्दर्शक आणि लेखकांनी मिळून त्याचं रूपांतर त्या पद्धतीने केलेलं आहे. आता ॲक्च्युली आम्ही हे स्पर्धेसाठी नाटक बसवलं होतं, पण इतकं सुंदर ते नाटक सेट झालं की मग आमच्या दिग्दर्शकांना असं वाटलं की नाही, हे त्याचे प्रयोग आपण केले पाहिजे. फक्त स्पर्धेपुरतं हे नाटक आपलं न राहता आपण हे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर आपण हे नाटक पोचवायला पाहिजे. म्हणून मग आम्ही स्पर्धेच्या बाहेर हे नाटक काढलं आणि त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळे ठिकाणी आम्ही त्याचे प्रयोग केले. अगदी इकडे हेमल कसा असेल, तिकडे MP देवास असेल, तिथपर्यंत आम्ही प्रयोग केले. म्हणजे इकडे
बुद्धिजीवी लोकांपर्यंत नाटक होतं, तर भडगावला अगदी सामान्य लोक, सामान्य बायका इथपर्यंत, म्हणजे क्लास ते मास असं हे नाटक कोणत्याही लोकांना आवडेल, कोणत्याही वर्गाला आवडणारं हे नाटक आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी पोचलो. आता काही अनुभव आमचे एक सहकलाकार माझे सांगतीलच त्यातले, त्यांच्या प्रवासातले. तर हा प्रवास असा घडत गेला, म्हणजे ते मुंबई पुणे असतील. पुण्याला तर आम्ही सलग एका दिवशी या नाटकाचे 2 प्रयोग केले, तेही तिकीट शो केले आणि ते सुद्धा हाऊसफुल झालेले आहेत. आणि पुण्याच्या लोकांनी सुद्धा या नाटकाची खूप प्रशंसा केली. एकच थोडासा अनुभव सांगते, मग पुढे प्रतीक्षा आणि हे कंटिन्यू करतील. हेमलकसाला आम्ही गेलो होतो प्रकाश आमट्यांच्या तिथे. सांगडचं संमेलन होतं तिथे, आणि तिथे सगळे बुद्धिजीवी 300 लोक आलेले होते. आणि तिथे आम्ही हे नाटक काहीही सुविधा नसताना अक्षरशः, म्हणजे एवढं या रूम एवढं स्टेज होतं, स्टेज नाहीच, म्हणजे असं एक प्लॅटफॉर्म होता. तिथे आम्ही साड्यांचे विंग तयार करून हे करून ते नाटक आम्ही तिथे सादर केलं. आणि तिथे संदीप मेहता, नंदू माधव यासारखे मोठे लोकसुद्धा आलेले होते चित्रपट क्षेत्रातले. ते नाटक पाहिल्यावर असं म्हणाले की आम्ही तर अवाक झालेलोच आहोत, पण पुण्या मुंबईच्या थोपाडीत मारणारं हे नाटक आहे, असं त्यांनी तिथे उद्गार काढले. आणि ती आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा होती. जळगावमध्ये तयार करत असताना हिंदीतलं नाटक मराठीत आपल्या बोलीभाषेत व्हावं असं आपण म्हणून त्याला तयार केली. दुसरीकडे तुम्ही सांगताना असं सांगितले की आपण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्याचा प्रयोग केला आहे, त्या ठिकाणी भाषा तर हिंदी आहे. त्याचबरोबर दुसऱ्या राज्यांमध्ये सुद्धा जाऊन आपण केलं, त्या ठिकाणी तर भाषा हिंदी आहे. मग त्या ठिकाणी आपली भाषा ही तिथे व्हावी म्हणून की काय, कशासाठी? म्हणजे तिथे तुम्हाला त्या ठिकाणी भाषेची अडचण आली नाही का? नाही, बरोबर आहे. तिथे ॲक्च्युली प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र मंडळ आहेत. महाराष्ट्र मंडळात आपण ते नाटक सादर करतो. पण गंमत म्हणजे अशी, तिथे हिंदी भाषिक लोकसुद्धा ते नाटक बघायला येतात आणि त्यांना मराठी नॉर्मली सगळ्यांना समजतं, त्यामुळे ते पण आनंद खूप घेतात. आता आम्ही प्रेक्षक सभासद योजना घेतलेली आहे, सुरू केलेली आहे परिवर्तननी. त्या प्रेक्षक सभासद योजनेत आजचं नाटक आहे, 50वा शो आहे. तर सांगायची गंमत अशी की या प्रेक्षक सभासद योजनेतले मॅक्झिमम प्रेक्षक सभासद जे आहेत आमचे, ते हिंदी सायडर्स आहेत. आणि ते प्रत्येक नाटक इतकं एन्जॉय करत आहेत की जे मराठी लोकसुद्धा करणार नाहीत तेवढे अमराठी लोक ते नाटक एन्जॉय करतात. त्यामुळे मला नाही वाटत की भाषेचा शिकल्या अडचण येऊ शकते. प्रतीक्षा, जसं आता यांनी सांगितलं तसं खूप चांगल्या प्रकारचा अनुभव तर आहे. पण 2014 पासून, या मागच्या साधारण 9 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यापासून तू या प्रयोगामध्ये काम कर. ह्याच प्रयोगामध्ये काम करावं असं का वाटतं, किंवा हा प्रयोग का करावा असं वाटतं, याच्याविषयी काही सांगशील? आत्ता तुम्ही म्हणलात तसं 9-10 वर्षांचा कालखंड गेला आहे. आम्ही सगळे लहान होतो, म्हणजे जे तरुण कलावंत आता दिसतोय. आणि तेव्हा खरं तर नाटकात काम करणं किंवा शंभू पाटील आणि परिवर्तन आणि भिडे मॅम आणि ही सगळी आमच्यासाठी मोठी मंडळी होती आणि आहेत आणि राहतील. त्यांच्यासोबत काम करायला मिळणं हीच एक मोठी संधी होती खरं तर. आणि खूप ऐकलं होतं किंवा एक आपण म्हणतो एक खूप मोठा प्रभाव होता. म्हणजे माझा तर प्रवास असा आहे की मी पुरुषोत्तम करंडक आपल्याकडे तेव्हा व्हायचं, परिवर्तनच ते जळगावमध्ये आणलं होतं. तेव्हा मी सरांचं भाषण ऐकलं आणि मला असं वाटलं की मी यांच्यासोबत काम करायचं. मला तसा काही विचार नाही आला तेव्हा. आणि मी जाऊन त्यांना भेटली आणि काय म्हणेन, म्हणजे मी कोइन्सिडन्स म्हणा किंवा त्यांचा मोठेपणा म्हणा, भिडे मॅमसारख्या म्हणजे इतक्या ज्येष्ठ कलावंतांना त्यांनी कास्ट केलं असताना मला त्यांनी बिन्नी या भूमिकेसाठी विचारलं. म्हणजे खरं तर आधी थोडा वेगळा प्रवास होता, पण बिन्नी हे पात्र माझ्याकडे आलं आणि काम करायला मिळतंय किंवा शिकायला मिळतंय. माझं कुठलंही फॉर्मल शिक्षण नाटकातलं झालेलं नाही आहे, पण त्यांच्यासोबत कामाचा अनुभव मिळणं इटसेल्फ वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट फॉर मी. त्यामुळे मी ते स्वीकारलं, नाकारण्याचा काहीच प्रश्न नव्हता. आणि ते पुढे इतकं ग्रो करत गेलो आम्ही, आमचं काम इतकं सुपरफाईन करत गेलो. मॅडम, सर, आमचे दिग्दर्शक नारायण बळीसकर सर, पुरुषोत्तम बाबा, हे सगळे लोक आमच्या ग्रुपमध्ये सर खूप लोकशाही आहे. मला त्याचा खूप विशेष आनंद वाटतो की देशाचं मला घेत नाही, पण मी ठामपणे सांगते की आमच्या परिवर्तन ग्रुपमध्ये अक्षरशः लोकशाही नांदते. आणि म्हणून आम्ही थेट संवाद करू शकतो, वाद घालवू शकतो, वादविवाद करू शकतो. जिथे पटत नाही आहे तिथे नाही म्हणू शकतो. आणि मग ते वादांती चर्चांती जे ठरतं ते स्वीकारतो आम्ही सगळे. त्यामुळे कलाकार म्हणून कुठले शिक्षण नसलेली व्यक्ती जेव्हा ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जाते तेव्हा तिला नाटककला तो जो काय रोल आहे तो, आणि तिचं आयुष्य, म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतं की माझं आयुष्य या अनुषंगाने खूपच वेगळ्या पद्धतीने ग्रो झालं आहे, थ्राईव्ह झालं आहे. तर प्रश्नच नाही. म्हणजे हा प्रयोग, आणि आमच्यासाठी जर प्रत्येक प्रयोग हा खरंच अक्षरशः हा प्रयोग राहिला आहे.
जसं मॅम म्हणाल्या की हेमलकसा ही आमच्यासाठी म्हणजे आउटस्टँडिंग अचिव्हमेंट आहे. कारण सर ॲब्सोल्यूट काहीही नसताना म्हणजे फक्त ज्याला म्हणतो की काळ्या पडद्यावरच आम्ही नाटक करतो, पण तिथे काळा पडदाही अस्तित्वात नव्हता. तो सगळं क्रिएट केलं तिथे आणि आमचे फॅमिली पूर्ण आवाक होती. सगळे ते 300-400 जे बुद्धिजीवी लोक होते स्त्रीवादी चळवळीतले, ते सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आमचं 40 वर्षातलं काम कदाचित तितकं बोललं नसेल स्त्री चळवळीबद्दल, किंवा आम्ही कदाचित तितके प्रश्न ताकदीने मांडू शकलो नसतो, तितकं हे नाटक एकदम खणखणीत जातं. 2 तासात तुम्ही तो मेसेज देता आणि विचार करणं भाग पडतं. तर आणि परत तेच की मला एक महत्त्वाचा अनुभव सांगावा असं वाटेल की जसं मॅम म्हणाल्या की की बऱ्याचदा असं होतं की एखादी मोठी चांगली खूप गाजलेली कलाकृती फक्त एका विशिष्ट वर्गासाठीच ती अपिलिंग असते आणि ते बाकीच्या वर्ग तिच्याकडे ढुंकून पण बघत नाही बऱ्याचदा आणि ते कळत पण नाही त्यांना की काय. पण सर अपूर्णांकाची गंमत आणि खासियत अशी आहे की अहिराणी अहिराणी साहित्य संमेलनामध्ये आम्ही 1400 महिलांसमोर आपल्या पूर्ण खानदेशी पट्ट्यातल्या महिला धुळ्या ज्यांचा काहीही नाटकाशी तथा अर्थार्थी संबंध नाही, ज्यांनी तसं काही फार बघितलंही नसेल, अशा स्त्रियांनी अपूर्णांक 2 तास फक्त बघणं नाही, त्याच्यावर तासभर चर्चा करणं, 11 वाजेपर्यंत धुळे शहरामध्ये थांबवून त्या सभागृहामध्ये आमच्या त्या प्रोसेसचा भाग होणं. आणि आम्हाला एक खूप मोठी पोचपावती होती की आपण ज्या गटाचे प्रश्न मांडतोय इनडायरेक्टली डायरेक्टली त्यांनाही कळतंय, त्यांनाही अपील होतं आणि त्यांनाही आवडतंय. हे खूप मोठं होतं सर आमच्यासाठी. आणि तेच मला वाटतं ही सगळी प्रोसेस खूप विलक्षण होती सगळीचा. प्रतीक्षाला एक भाषण आणि परिवर्तन किंवा जळगावची खानदेश किंवा खानदेशची संस्कृती जर म्हटली का नाट्य संस्कृती किंवा कला संस्कृती म्हटलं तर शंभू पाटला एक समीकरण आहे. आणि त्या शंभूदादांचं एक भाषण तिला भावलं आणि तिने या नाटकाचा प्रवास सुरू केला. मला आता तुला असं विचारायचं की जसा तिचा हा प्रवास सुरू झाला तसा तुझा एक प्रवास आणि दुसरं हेमल कसास या ठिकाणी झालेला नाट्यप्रयोग आणि एखाद्या मोठ्या नाट्य मंदिरामध्ये झालेला प्रयोग, या दोघांमधली तफावत ती बघताना तू कसं त्याच्यावरती बघ? आम्हाला जेव्हा कळलं की हेमल कसाला प्रयोग करायचा तेव्हा मी शॉक होतो आणि खूप आनंदी पण होतो की हेमल कसा जायला भेटला आणि प्रकाश आमटेंसोबत म्हणजे आपल्याला भेटणारे म्हणजे ते रात्री लिटरली आमच्यासोबत बसायचे शेकोटी. आम्ही सगळं अनुभव एकदम जवळ म्हणजे असं फॅमिलीसारखं की असं ड्रीम वाटत होतं की हे रिअलमध्ये होतं म्हणून. आणि मी जेव्हा नाटकात येते तेव्हा तर मी खूप लहान होते, म्हणजे एकदम बारीक पण होते खूप, आता थोडी जाड झाली. तेव्हा सर म्हटले की ही करेल का नाटकात का, होईल का हिच्याकडून. त्यांना डाऊट होता पण जेव्हा मी करायला ते म्हणे की ठीक आहे चल ओके करून घेऊ आपण, होईल असं. हो मग करायला लागले आणि शंभू पाटील सरांसोबत काम करते म्हणजे ऐकून होते खूपच की शंभू पाटील सरांनी एक भीती पण होती की सरांसोबत काम करायचं तर खूप काही गोष्टी. पण जेव्हा काम करायला लागले तेव्हा असं एकदम सर जेव्हा चर्चा करायची, ॲक्च्युली म्हणजे आमची नाटकाची प्रॅक्टिस 2 तास जायची पण 2 तास त्याच्यावर चर्चा व्हायची की नाटक कसं आहे काय आहे किंवा. आणि ते चर्चेतून मला इतकं काही शिकायला मिळालं म्हणजे ज्या गोष्टी मला तेव्हा कळत होत्या, मी लहान होते पण मग आत्ता त्या गोष्टींचा एक अर्थ कळतो किंवा आत्ता मला हे नाटक कळायला लागलंय, समजायला लागलंय. कारण मी तेव्हा लहान होती कॉलेजमध्ये, नंतर मी बाई झाली म्हणजे माझं लग्न झालं आणि आता मी आई पण झाली आहे. म्हणजे पर्सनली पण आयुष्यात खूप चेंज झालेत, की वर्ष गेली आहेत. पण नाटकाशी एक नातं आहे आणि म्हणजे आणि हे पण मला सांगायला आवडलं की ह्या नाटकातलं कास्ट कधीच नाही बदलली. की नाही सरांचंच होतं की आधीपासून जे आहे ज्यांचा अधिकार आहे नाटकावर तेच लोक असतील. म्हणजे बऱ्याचदा प्रतीक्षाचं काही कामामुळे प्रतीक्षाला जमलं नसेल किंवा म्हणजे पण मग सर तिने पण सांगितलं असेल की ओके मला नाही जमत तर प्रयोग थांबलेत की ओके तुझं नाही जमत आहे का तर आपण थांबू, पण तुझ्याशिवाय नाटक पुढे नाही जाणार आहे. आता माझ्या बाबतीत पण तसंच झालंय की मी प्रेग्नेंट होती आणि तेव्हा सरांना प्रयोग करायचे ते नाटकाचे. पण मी सरांना म्हटली की सर प्रेग्नेंट आहे मी असं करते की मी तुम्हाला दुसरी मुलगी तयार करून देते, तुम्ही प्रयोग न्या पुढे, माझ्यासाठी कशाला थांबवताय. पण सर नाही म्हटले की नाही तुझ्याशिवाय प्रयोग होणार नाही, आपण थांबू, तुझं होऊ दे वर्षभराचं, नाही होणार वर्षभर प्रयोग काही चालणार नाही, थांबणं काही हरकत नाहीये. पण सरांनी नाही केले प्रयोग. म्हणजे हे आहे की म्हणजे परिवार म्हणून परिवर्तन नेहमी परिवार म्हणूनच बघतं सगळीकडे. म्हणजे असं नाही की ठीक आहे ही नाहीये काहीला सोडून द्या वाटतं असतं निघून पुढे एकामुळे काय अडतंय, पण असं नाही झालं इथे. म्हणजे तुम्हाला ते विचारायचं होतं की जसं आता तिने सांगितलं की कोणतेही कास्ट बदलला नाही, तोच कास्ट कंटिन्यू ठेवला. आत्ता 50वा प्रयोग आपण करतोय, या 50 प्रयोगांमध्ये तेच कास्ट कंटिन्यू ठेवून करणारा असं आपले क्वचितच एखादा नाट्यप्रयोग हा असेल की तोच कंटिन्यू. आणि हा आता 50वा प्रयोग करून आपण त्या ठिकाणी थांबणार आहोत. याच्या मागचं खरं कारण काय की म्हणजे आता कास्ट आपल्याला ते 9 वर्षापूर्वीचा जो काही कास्ट असेल तो आता पुन्हा परत पुढे कंटिन्यू नेणं हे आपल्याला शक्य होत नाही किंवा अजून काय अडचणी आहेत किंवा कशामुळे आम्हाला यानंतर अपूर्णांक पाहायला मिळणार नाही.
थोडं भावनाशील आम्ही पण आहोत की आता यापुढे अपूर्णांक होणार नाही. पण कसं आहे ना, कुठेतरी थांबणं गरजेचं असतं. म्हणजे असं नाही की कलाकार मिळणार नाही किंवा यांची उपलब्धी नाही, असं नाही. ते परिवर्तनमध्ये इतका जीव होतात ना की ते एनी हाऊ येतील, प्रयोग करतील. पण कुठेतरी थांबणं गरजेचं असतं आणि वेळ जेव्हा योग्य वेळ असते तिथे थांबलेलं गरजेचं असतं. त्याशिवाय नवनिर्मिती नाही होत ना. नवनिर्मिती झाली पाहिजे. आणि परिवर्तनचं हेच आहे की अडकायचं नाही एखाद्या गोष्टीत, सतत नाविन्यपूर्ण प्रकार करत राहायचे. सृजनात्मकता आली पाहिजे आपल्या कामामध्ये. त्याच्यामुळे आम्ही नवीन नवीन प्रयोग पण करत राहतो. म्हणजे गाण्याचे सुद्धा आमचे प्रयोग असतील तर फक्त गाणी न घेता त्यात उलगडून सांगणं जे असतं त्या गाण्यांच्या प्रोग्राममध्ये, ही पण एक सृजनात्मकता, त्याच्यात आम्ही नाविन्य आणलं. तसंच मग नाटकाचं पण व्हावं म्हणून आम्ही इथे थांबायचा निर्णय घेतला. जनरली दिग्दर्शक किंवा जी नाट्य कलावंत जी आहेत ती 100वा प्रयोग 150वा प्रयोग ह्याच्या मागे, त्या मृगजळाच्या मागे धावत असतात. असं आपण 50 प्रयोग करून समाधानी आहात असं म्हणता येईल. समाधानी आहोत असं नाही म्हणता येणार, पण आम्हाला आतून उत्सुकता आहे की नवं काहीतरी करायचं, नवीन निर्मिती करणं हा आपला आनंद जास्त महत्वाचा वाटतो आम्हाला. जसं तुम्ही अगोदर सांगितलं जे लोकशाही नांदते ते सांगितलं, त्यामध्ये परिवर्तन आहे लक्षात. राजेंद्रजी, तुम्ही या संपूर्ण प्रवासाचे ऍक्च्युअल साक्षीदार आहात. पहिला प्रयोग जेव्हा झाला 2014 मध्ये, त्यावेळेला तुम्ही त्याचं समीक्षण केलं, ते आपण प्रसारित केलं. त्यानंतर हे सगळे प्रयोग किंवा परिवर्तनची सगळी चाललेली जी काही उलाढाल आहे ती सगळी आपण जवळून बघतात आहात. आजही शेवटचा प्रयोग त्यांचा ज्यावेळेला होतोय त्यावेळेला या प्रवासाबाबतीत, या परिवर्तनच्या संदर्भात आणि या नाटकासंदर्भात तुम्हाला काय वाटतं? प्रारंभीच मी आपली या गोष्टीची दखल आपण घेत आहेत त्यामुळं मी आपला आभार मानीन. आणि या सुवर्णमहोत्सवी वाटचालीच्या बद्दल, या प्रयोगाबद्दल संपूर्ण परिवर्तन टीम, शंभू पाटील, हर्षल पाटील, मंजुषा मॅडम आणि सगळ्या कलावंतांचं, समस्त रंगकर्मींच्या वतीनं समीक्षक म्हणून सुद्धा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. बघा, म्हणजे आपण म्हणालात की यांच्या सगळ्या प्रवासाचा मी साक्षी आहे, ते खरंच आहे. पण यशातला गवसणी घालणं हे अजिबात सोपं नाही आहे. हा प्रवास जो झाला की नाही, ही जर्नी जी आहे ही प्रचंड म्हणजे एका अर्थानं अडथळ्याची शर्यतच होती असं म्हणायला हरकत नाही. मुळात 1969 मोहन राकेश यांनी हिंदी नाट्यसृष्टीच्या बाबतीमध्ये त्या अत्यंत लोकप्रिय असलेलं हे नाटक, त्यांचं नाटक विजय तेंडुलकर सारख्या प्रतिष्ठित यश आणि अतिशय सिद्धहस्त लेखकानं मराठीत आणलेलं हे नाटक, आणि मुळात गाभ्याला कथानकाला कुठेही तडा न जाऊ देता, छेद न जाऊ देता इतकं प्रमाणबद्ध, इतकं सूत्रबद्ध पद्धतीनं शंभू पाटलांनी बोलीभाषेत त्याचा अनुवाद केला. मला एक समीक्षक म्हणून असं वाटतं की रूपांतर करताना बऱ्याच लोकांचा, अतिशय म्हणजे अनुभवी प्रतिभासंपन्न अशा लेखकांचा सुद्धा खूपदा तोल जातो, जे सांभाळता येत नाही. पण शंभू पाटलांनी बोलीभाषेत ते आणताना, आणि एक स्त्रीचा त्याग का असतो, घर उभं करताना, ते सावरताना, ते आवरताना स्त्रीचा त्याग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तिचा सन्मान राखणं हे गरजेचं आहे. आणि हा संदेश देणारं नाटक शंभू पाटलांनी राज्यनाट्याच्या निमित्तानं 2014 साली आणलं आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. भरभरून या सगळ्या कलावंतांना तांत्रिक बाबतीत असतील, अभिनयाच्या बाबतीमध्ये असतील, अशी पारितोषिकं त्यांना मिळालं. तर त्यावेळेस अर्थातच प्रेक्षकांनी आणि परीक्षकांनी त्याची नोंद घेतली आणि म्हणून ते क्रमांकात आलं आणि अंतिमला पण त्याला पारितोषिक मिळालं. तर हा सगळा प्रवास आहेच आहे. पण मुळात शोध घेणं की अशी एखादी स्क्रिप्ट की जिचं रूपांतर आपल्याला करता येईल का, आणि मग त्या तांत्रिक बाबतीमध्ये त्याला कशी ट्रीटमेंट दिली जाईल, दिग्दर्शक म्हणून नारायण बावस्करांनी कशा पद्धतीने हे केलं पाहिजे, ट्रीटमेंट दिली पाहिजे, कलावंतांनी आपापलं कास्टिंग केलं झाल्यानंतर त्या भूमिका समोर असून कशा केल्या पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी या लोकांना जमल्या आहेत आणि अतिशय ताकदीनं प्रत्येकानं भूमिका केलेली आहे. म्हणजे निर्मिती म्हणून पुरुषोत्तम चौधरी असतील, हर्षल पाटील असतील किंवा शंभू पाटील असतील, यांना फुल मार्क्स त्यांच्या खात्यामध्ये निर्मितीचे मूल्य आणि दर्जा म्हणून त्यांच्याकडे जातं. आणि
अत्यंत म्हणजे सामान्यांना सुद्धा मगाशी माझ्या आधी यांनी सांगितलं, मंजुषा मॅडमने सांगितलं, प्रतीक्षाने सांगितलं आणि मुनाने सुद्धा सांगितलं की त्यांचे अनुभव प्रत्येकाला समृद्ध करणारे, रंगकर्मींना आणि एक कलावंत म्हणून समृद्ध करणारे असा अनुभव आहेत. तर जेव्हा मी समाजमनाचा विचार करतो, मुळात नाटक हे समाजमन प्रतिबिंबित करणारं, समस्या मांडणारं असं हे सशक्त माध्यम आहे आणि तिथे रिटेक नाही की कुठलाही. तर हे सगळं डोळ्यासमोर ठेवून, ते गणित डोळ्यासमोर ठेवून एक प्रमाणबद्ध संहिता देणं, त्याच्यावर तितकेच दिग्दर्शकीय संस्कार करणं, तंत्रज्ञांची उत्तम सफाईदार चोख अशी साथ मिळणं, हा योग जमवून आणणं, याच्यासाठी शंभू पाटलांची जी मेहनत आहे, जी प्रयत्नांची पराकाष्ठा आहे, त्यामुळे हे यशाचं जे चांदण गवसलेलं आहे. आणि आज सुवर्ण महोत्सवी प्रयोग परिवर्तनची टीम आपल्या जळगावकर आणि खानदेशच्या रसिकांसाठी करते आणि त्याचा आस्वाद आपण सगळेच घेणार आहोत. तर परिवर्तनाच्या या सगळ्या वाटसरूंना आणि शंभू पाटलांच्या बाबतीत तर मी काय म्हणू, म्हणजे मी त्यांना म्हणतो गमतीने नेहमी की रंगमंचावरचं गोड वादळ म्हणजे आमचे शंभू पाटील आहेत ते. आणि प्रतीक्षाने अतिशय राईटली तो मुद्दा पुढे आणला म्हणजे लोकशाही आहेच तिथं, त्यांच्या टीममध्ये ती लोकशाही नांदती आहे आणि त्याचं प्रतिबिंब जे आहे ते परफॉर्मन्सवर येतं. नक्कीच जे बांधेसूदपणा आहे ना, जो एकजिन्सीपणा आहे, जे टीमवर्क आहे, हे अभावानंच कुठल्याही टीममध्ये आढळतं. ते परिवर्तनाच्याकडे अतिशय भरभरून आहे आणि म्हणून प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा, सर्व बाबतीमध्ये सगळ्या डिपार्टमेंटमध्ये उत्तम कामगिरी असलेला असा हा प्रयोग आहे. म्हणून तो सर्वांग सुंदर प्रयोग आहे असं समीक्षक म्हणून मला माझं मत नोंदवावं असं वाटतं. प्रतीक्षा, आत्ता यांनी त्याचा संपूर्ण इतिहास आणि संपूर्ण प्रवास आपल्यासमोर मांडला, आपल्या संपूर्ण अपूर्णांकाचा, आणि त्यावर परिवर्तनची सुद्धा माहिती दिली. या अपूर्णांक नाटक जरी शेवटचा प्रयोग होत असला तरी यामध्ये कोण कोण कलावंत काम करत आहेत, तुम्ही तिघं जण तर आहातच, या तिघांबरोबर कोणाची जबाबदारी काय काय आहे याचं संपूर्ण उभं करण्यासाठी कशा पद्धतीचे अनेकांचे हात त्याला लागलेले आहेत, काय आहे त्याच्यामध्ये, कोण कोण आहेत, जरा सविस्तर. परिवर्तन नेहमीच टीमवर्कने काम करतं आणि त्याच्यात अगदी म्हणजे खूप छोट्यातला छोटं अंग आणि जे आम्ही ऑनस्टेज दिसतो ती सगळी लोक, हा खरं तर खूप साऱ्या हातांचा एकत्रित परिणाम असतो. त्यामुळे तांत्रिक बाजूमध्ये म्हणेल मी वरील सिंग सर असतील, मंगेश कुलकर्णी सर असतील, आमचा राहुल खरं तर तो खूप युनिक आमच्यातला जेम आहे. म्हणजे तिचा नवरा आणि नाटकातला भाऊ राहुल निंबाळकर आमचा मित्र, तो आता तर खूप मोठा उद्योजक होतोय, पण तो आमच्या नाटकामध्ये अक्षरशः बॅकस्टेजचं म्हणजे अगदी लेवल ठोकण्यापासून सगळी कामं करतो, म्युझिक पण करतो वेळ पडलं तर, आणि ऑनस्टेज पण असतो. हे त्याचं विशेष आहे सर. त्यानंतर आमचे मंगेश कुलकर्णी झाले, त्यानंतर आमचे आबा सर आहेत जे सतत निर्मितीला जे आवश्यक असतं त्या गोष्टी. त्यानंतर नारायण सर आहेत, सोनाली पाटील मॅडम आमचे वेशभूषा आणि रंगभूषा बऱ्याचदा करतात. चिंतामण पाटील सरांचा हातभार सतत राहिला सुरुवातीला रंगभूषाकार म्हणून. त्यानंतर तांत्रिकमध्ये मिलिंद जंगम असतील, अक्षय नेहे असेल, अजय पाटील असतील, जी लोक खरं तर ती तांत्रिक लोक बदलत राहतात, पण परत तेच की त्यांच्याशिवाय हे नाही होऊ शकत. म्हणजे आम्ही तेव्हाही त्यांच्याशिवाय अपूर्ण आहोत, अपूर्णांकच राहिला असता. आताही आम्ही त्यांच्याशिवाय अपूर्णांकच राहिलो असतो जर तांत्रिक बाजू याला नसती तर. त्याच्याशिवाय तर अनेकच हात आहेत. म्हणजे अपूर्णांकाचे जेवढेही शो झालेत, जळगावमध्ये मला वाटतं हा 6वा शो आहे इतक्या 9 वर्षातला, पण त्यांच्या कृतज्ञतेशिवाय मी हे नाही म्हणू शकत की आम्ही अपूर्णांकाचा पूर्णांक करू. आणि तुम्ही म्हणलात की थांबतो का आहोत, तसं त्याचं उत्तर मिळालंय. पण परिवर्तन सर परिवर्तनावर खूप भर देते की सतत बदलत राहिलं पाहिजे आपण, आणि कुणीही इथे असं काय म्हणतो आपण स्टॅग्नंट नाहीये, सगळं प्रवाही आहे. त्यामुळे कला पण प्रवाही असली पाहिजे. म्हणून मग परिवर्तनचं तुम्ही म्हणलात अपूर्णांकासोबत आम्ही गेल्या वर्षात अनेक नाटकं केली. म्हणजे महाशून्य असेल, महाश्वेता देवींचं कुरुक्षेत्रानंतरचं हे नाटक असेल, पुरुष असेल, त्यानंतर पथेर पांचाली असेल, अनेक अभिवाचनं असतील. म्हणजे फक्त नाटक हा परिवर्तनचा कधीच एकमेव प्रांत नाहीये, तो नक्कीच एक मोठा भाग आहे. पण अभिवाचन, गीत, मैनाबाई आमचा विठ्ठल, कबीर, आमचे अभिवाचन असतात वेगवेगळ्या प्रकारचे. तर भरपूर व्हरायटी आणि सगळ्यात महत्त्वाचा एक खूप महत्त्वाचा मेसेज देणारी प्रत्येक कलाकृती आपली असते. तर मी प्रेक्षकांना तेच म्हणेन की परिवर्तन आत्ता आम्ही इथे एवढ्यासाठीच थांबतोय, पण नवीनच काहीतरी नक्कीच खूप छान घेऊन आम्ही येऊ आणि त्यांचं असंच प्रेम असावं, असाच लोभ असावा.
आणि समीक्षक म्हणून आमचे देशमुख सर जे काय बोलले, सुरुवातीपासून त्यांची खूप मोलाची साथ राहिली आहे. आम्हाला जिथे कुठे असं वाटलंय की आम्ही थोडं चुकतोय का, काही गरज आहे का गायडन्सची, तर त्यांनी वेळोवेळी ती केली आहे. आणि आमच्यासारखे नौके कलावंत या गायडन्स शिवाय पुढे नाही जाऊ शकत सर. फेमिनिझमचे जास्ती आणि येस, सगळ्यात महत्त्वाचं आत्ता तुम्हाला जे दिसतंय, आम्ही खरं तर हा पण योगायोग नाही आहे, मी तर म्हणेन हे पण घडवून आणलेले आहे. कारण आमची सगळी पुरुष मंडळी जी खरं तर म्हणजे शंभू सर 5 भूमिका करतात नाटकामध्ये, मॅडम आणि आमच्या सगळ्यांची एकच भूमिका आहे, पण आत्ता दिसतो आम्ही आहे. पण याच्या मागे शंभू सरांचा खूप मोठा अभ्यास, व्यासंग आणि ध्यास आहे, काम आहे. राहुलचं मी जसं म्हणली, ही सगळी लोक तिकडे बिचारी सेट तयार करतायत, बाकीच्या गोष्टी करतायत, आणि आम्ही इथे आहोत त्यांचा चेहरा म्हणून. त्यामुळे हे कम्प्लिटली टीमवर्क आहे सर. आणि स्त्रिया म्हणून आम्ही आता दिसतोय, खरं तर नाटक पण स्त्रियांचाच विषय मांडणार आहे. करून आमचे प्रोग्राम सुद्धा फेमिनिझम केंद्रीय स्त्री केंद्रीय प्रोग्राम आहे. तुम्ही बहिणाबाई घ्या, अमृता घ्या, अपूर्णांक घ्या, कुरुक्षेत्र घ्या, हे सगळे स्त्री केंद्रीय नाटकं आहेत. अपूर्णांक हे नाटक हिंदीतून मराठीत आपल्या बोलीभाषेमध्ये तयार करण्यासाठी शंभू पाटलांनी पूर्ण मेहनत करून त्यांनी तयार केलं. आणि आपण सगळ्यांनी म्हणजे यांनी त्याला 100% मार्क दिले. आणि हे सगळं प्रेझेंटेशन होत असताना प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण याचे प्रयोग सादर केले. त्याचं देखील यांनी सांगितलं की त्या ठिकाणी भाषा ही भाग महत्त्वाचा नव्हता, आमचं सादरीकरण महत्त्वाचं. तुला कसा अनुभव आला या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जाऊन वेगवेगळ्या भाषेमधल्या लोकांसमोर आपलं मराठीतलं आपलं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी करायचं, तुला कसं जाणार? महाराष्ट्राच्या बाहेरचे जे प्रयोग तुम्ही म्हणलात तसं तिथे मुळातच नाटकाला भाषेची तशी अडचण नसते. इट इज अ गेम ऑफ मेक बिलीव्ह असं आपण म्हणतो, की आपण जे भासवतो ते प्रेक्षकांना पटतं. तसंच जेव्हा तुम्ही तो प्लॉट नाटकाचा बघता की साधारण काय एक पंचकोनी कुटुंब आहे आणि ते कशा पद्धतीने एकमेकांशी ट्रीट करतात, एकमेकांना कसं वागतात, हे सगळं जेव्हा कळतं आणि ॲट द एंड त्याचा जो क्रक्स निघायचा तो निघतोच. त्यामुळे भाषा मग ती खानदेशी आहे, ती तावडी आहे, ती मराठी आहे, ती प्रमाण आहे किंवा ती हिंदी आहे, डझंट मॅटर. म्हणजे अपूर्णांकासाठी तो बॅरियर कधीच नव्हता सर. आणि मी तर म्हणेन की मोना असेल, माझं असेल, आमचं थोडं डिक्शन किंवा मराठी किंवा आपला हेल आपल्या भाषेमध्ये येतो बऱ्याचदा, प्रमाणच भाषा असा कधीच आग्रह आम्ही केला नाही. शंभू सरांनी तो कधीच ॲब्सोल्युटली नाटकात येऊ दिला नाही. तुम्ही जसे आहात, जसे कलाकार म्हणून तुमची स्टाईल आहे, तुम्ही जशा पद्धतीने काम करू शकता कम्फर्टेबली, तसं तुम्ही करा. बाकी जेव्हा मी पुण्या मुंबईला गेलो, ज्याला आपण खूप स्टँडर्डाईज असं म्हणतो की ते म्हणजे नाटक आणि ते म्हणजे अभिजात, त्यालाही आपण फाटा देत आपण सतत खानदेश किंवा आपली संस्कृती, आपला भाग, आपली भाषा, आपले मूल्य, या सगळ्या गोष्टींना सतत प्रायोरिटाईज करतच आपल्या कलाकृतींना फ्रेम केले. मग अपूर्णांक हे त्याचं एपिटोम आहे मी असं म्हणेन. कारण त्याच्यामध्ये खरं तर म्हणजे असं एक आमच्या खूप थोर मित्र डॉक्टर संग्राम पाटील आहेत UKला, त्यांनी खूप छान ऑब्झर्वेशन मांडलं होतं देशमुख सर, मला सांगायला आवडेल. ते म्हणले होते की जातीसुद्धा आमच्या सगळ्यांच्या वेगळ्या आहेत. म्हणजे पाटील, कोकणस्थ, ब्राह्मण, मी एक कुठली तरी ही तळवी वगैरे, असं सगळे खूप तसे बघितलं तर 18 पगार आणि वर्णसुद्धा वेगळे, म्हणजे इतकी व्हरायटीसुद्धा असते किंवा आहे. त्यामुळे भाषेचं मॅडमचा टोन वेगळा आहे, त्यांचा एक एलिट आणि खूप छान मराठी आहे किंवा हे कधीही जर मला वाटतं की अडचण नाही आली. जेव्हा बाहेरनं मात्र थोडीशी टीका झाली किंवा थोडंसं विचारण्यात आलं, तेव्हा शंभू पाटील लेखक कलाकार म्हणून आणि पूर्ण आमचे लीडर म्हणून त्यांनी त्या गोष्टीला त्या पद्धतीने डील पण केलं की आम्ही आमच्या भाषेतच आमचा मेसेज देणार, नाटकाला कुठेही हात लावलेला नाही. पण आम्ही जळगावचे आहोत आणि जळगावची भाषा हीच आमची भाषा, त्यामुळे त्याच्यात कधीच फरक नाही झाला. सो हे मला खूप विशेष वाटतं. राजेंद्रजी, तुम्ही या सगळ्या याचं पूर्ण समीक्षण परीक्षणच्या पद्धतीने केलं आणि यांना एक प्रकारचे तुम्ही 100% मार्क्ससुद्धा दिले. परंतु जसं तुम्ही बघितलं, तुम्ही या समाजामध्ये वावरत असताना समाजातल्या अनेक प्रतिभावंत व्यक्तीसुद्धा आपल्या समवेत असतात, त्यांच्या या संदर्भातल्या काय प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्यात? हे नाटक बघत असताना जळगावमध्ये याचा ज्यावेळेला 6वा प्रयोग यावेळेला होतोय, यावेळेला 5 प्रयोग जळगावला झाले, या दरम्यानच्या जळगावमधले असोत किंवा जळगावच्या बाहेरच्या असोत, या नाटकाकडे इतर प्रतिभावंतांचं बघण्याचा दृष्टिकोन कसा? ह्या अभिजात कलाकृतीच्या बाबतीमध्ये की ज्या कलाकृतीने खऱ्या अर्थानं मराठी रंगभूमीच्या संदर्भामध्ये एक मानदंड आणि मापदंड सुद्धा निर्माण केलेला आहे. ह्या कलाकृतीच्या बद्दल बोलताना ज्येष्ठ साहित्यिक आणि कोसलाकार भालचंद्र दादा नेमाडेजी जे आहेत, त्यांनी असं म्हटलं की पहिल्यांदाच या बोलीभाषेमध्ये अशा पद्धतीचं नाटक आपण आणलं आणि रूपांतरित केलं आणि तिला एक म्हणजे दर्जा प्राप्त करून दिला, तर याचं स्वागतच आहे.
आणि भाषा समृद्ध करणारी ही नाट्यकृती आहे. त्यासोबतच आपण जसं म्हणालात की समाजात भवरलाल भाऊ, मोठे भाऊ जे आहेत, एक उद्योजक तर होते पण एक विचारवंत, वक्ते, लेखक म्हणून सुद्धा त्यांना आपण सगळे त्यांचा लौकिकीने आपण ओळखतो सुद्धा. तर त्यांनी ही नाट्यकृती पाहिल्यानंतर काय म्हटलं माहिती का, अत्यंत बोलकी आणि समर्पक अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडनं आली. ते असं म्हटलं की म्हणजे कुटुंब ही एक संस्कृती आहे आणि ही या संस्कृतीचं यथार्थ असं दर्शन या अपूर्णांकाच्या निमित्तानं हे होतंय आणि नक्कीच समाजात या अशा नाट्यकृती आल्या पाहिजेत आणि परिवर्तन ते आणलंय म्हणून त्यांचं कौतुक आहे, असं म्हणून पद्मश्री भवरलालजी जैन यांनी या नाट्यकृतीच्या बाबतीमध्ये बोलकी अशी प्रतिक्रिया दिली आहे. शेवटचा 50वा हा प्रयोग होतोय. बरं. समीक्षक गेल्या काही वर्षांपासून या संदर्भातला अभ्यास आणि परिवर्तनचा असलेला प्रवास आणि कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. कारण ही मंडळी जी आहे ना, ही नवं ते हवं आणि कमी तिथं आम्ही असं असणारी हे आहे, म्हणून त्यांनी थांबूच नये म्हणून असं म्हणून मला रसिकांचं प्रतिनिधित्व करताना तसं वाटतं. पण एक रंगकर्मी म्हणून असं वाटतं, जसं मॅडम म्हणल्या मगाशी, की नवतेचा ध्यास पण असला पाहिजे की नाही. आणि हे ध्यासपर्व बघणारी ते सांभाळणारी ही मंडळी आहेत. तर त्या दृष्टिकोनातून नवनिर्मितीसाठी यांनी या क्षणी एक चांगली बाब अशी म्हणता येईल की जरी हे बोलत असेल तर दुसरं खूप चांगलं नाटक आपल्यासमोर येणार आहेत, येऊ शकणार आहे. त्यासाठी अगदी बरोबर आहे. म्हणजे मला तेच हवं आहे की नवं त्यांच्याकडनं हवं आहे आपल्या सगळ्यांना, म्हणून त्यांना आपण मनापासून शुभेच्छा देऊया. आणि पुन्हा एकदा मी मनापासून सगळ्या टीमच्या वतीनं आणि एक रंगकर्मी म्हणून आणि रसिक म्हणून सुद्धा मनापासून आपला आभार मानेन. खूप खूप धन्यवाद. आपण अतिशय योग्यपूर्ण अशी माहिती दिली आणि अपूर्णांक जरी हा आजचा शेवटचा प्रयोग असला तरी यानंतर भविष्यामध्ये यापेक्षाही चांगलं नाटक आपल्यासमोर येऊ शकेल असा विश्वास आपल्याला परिवर्तन समूहाने दिलेला आहे. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने मंजुषाताई आहेत, प्रतीक्षाताई, मुना आणि राजेंद्रजी या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करण्याने थांबेल. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं. नमस्कार.